देवाच्या लोकांना तुम्हाला एका गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे. There is a life, and this life is completely been scripted by the King of Glory. हे आपलं जे एक जीवन आहे ते संपूर्ण जीवन आपला जो गौरवाचा राजा आहे त्याच्याद्वारे लिहिण्यात आलेलं आहे. Our life is completely, every single thing is been scripted by our Lord God Almighty. आपल्या जीवनामधला जो प्रत्येक क्षण आहे तो आपल्या सर्व सामर्थ्यशाली देवाद्वारे लिहिण्यात आलेला आहे. Because He is the one who has created us, and He is the one who knows us from our mother's womb. आणि तोच एक असा देव आहे ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे आणि जो आपल्याला आपण मातेच्या गर्भामध्ये असल्यापासून आपल्याला ओळखतो. And today the Lord is promising one thing to each one of us tonight. आणि आज आपला परमेश्वर देव इथे बसलेल्या प्रत्येकाला आजच्या रात्री एक गोष्ट अभिवचन देऊन सांगत आहे. According to Proverbs chapter 23:18. आणि नीतिसूत्र याचा 23वा अध्याय वचन 18 प्रमाणे It says as for surely there is an end, and thine expectation shall not be cut off. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. Oh yeah. For surely there is an end, and thine expectation shall not be cut off. कारण खात्रीपूर्वक पारितोषिक मिळणार आणि तुझी आशा नष्ट होणार नाही. Yes, because there were days when what you have now, कारण असे काही दिवस होते पूर्वीचे जे आता तुमच्याकडे आहेत. you used to only see it, and you used to only beg from people, but you are having it now. आणि तुम्ही फक्त त्या गोष्टींकडे बघत असायचा, लोकांकडून मागायचा, भीक मागत असायचा, पण आता त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. Oh yeah. अजून एक वेळा बोला. कारण तुम्ही फक्त त्या गोष्टींकडे बघत असायचा. जो चीज आज आपके पास है, एक समय था कि आप उन चीजों को पहले केवल देखते थे. You used to just see those things, what others are having. आप सिर्फ उनके पास, उस मामा के पास, उस आंटी के पास, उस अंकल के पास, सिर्फ आप उन चीजों को देखते थे जो आपके पास पहले नहीं थी. लेकिन आज उस प्रभु की कृपा के चलते वो जो चीज आपके रिश्तेदारों के पास थे, आज वो चीज आपके पास आई है, उस यहोवा की कृपा से आई है. उस यहोवा की कृपा से आज आई है. Only because of His grace we have received it. फक्त त्याच्याच कृपेमुळे आपल्याला ती गोष्ट आज मिळालेली आहे. I know that everybody has been carrying some dream and some vision. आणि मला ठाऊक आहे की प्रत्येक जो व्यक्ती आहे तो कोणती तरी इच्छा आणि कोणता तरी दृष्टांत घेऊन चालत आहे. Everybody is having a dream and a vision what they have for their life. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्यांचं स्वप्न काय आहे, दृष्टांत काय आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. There is a possibility that those dreams and those visions are still pending. आणि अजून फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्य असेल की ते स्वप्न, तो दृष्टांत अजून देखील तसाच बाकी असेल. Yeah, but think about all those things what you have received by this date from the King of Glory. पण फक्त आता विचार करा की आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला गौरवाच्या प्रभूकडून कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत. Yeah, just imagine the things what you have got from the Lord. आणि फक्त कल्पना करा की प्रभू पासून तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत. Once you were not having those things. एकेकाळी तुमच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या. You were desiring of those things. त्या गोष्टी मला प्राप्त व्हाव्यात अशी तुम्ही You इच्छा were धरली. praying for those things. तुम्ही त्या गोष्टींकरता प्रार्थना केली. Indeed, there are few things which are still pending, no doubt आणि about त्याविषयी it. कोणतीही शंका नाही की अजून देखील त्या गोष्टी तुम्हाला मिळायच्या But बाकी the असतील. Master, the King of Glory, has given you, and He has answered the prayers of you for what you have asked in the past, and the answer is still there with you. आणि आपण पाहतो की भूतकाळामध्ये ज्या गोष्टी तुम्ही प्रभूकडे आणि गौरवाच्या प्रभूकडे मागितल्या त्या गोष्टी त्याने तुम्हाला आज प्रोव्हाइड केलेल्या आहेत, You पुरवठा asked केल्या for a आहेत. house, the Lord has given you a house. तुम्ही घर मागितलं, देवाने तुम्हाला घर दिलं. You asked for a kid, the Lord has given you kids. आणि तुम्ही लेकरासाठी मागितलं, देवाने तुम्हाला लेकरू पण दिलं. You asked for family, the Lord has given you that family. देवाने तुम्हाला कुटुंब दिलं आणि तुम्ही त्याला कुटुंब मागितलं You होतं. asked, Lord, give me some money. The Lord gave those funds to you. आणि आपण पाहतो की तुम्ही परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वर मला काही पैसे दे, परमेश्वराने तुम्हाला त्याचा पण पुरवठा केला. That's the God who loves you, people of आज God. तो देव आहे जो तुमच्यावर प्रेम करतो, देवाच्या That is the लोकांना. King of Glory who wants you to be blessed. आणि हाच गौरवाचा प्रभू आहे ज्याला तुम्हाला आशीर्वादित करायचा He आहे. has not
मातेच्या गर्भापासून तो तुम्हाला ओळखतो. You have been knitted in your mother's womb. And that womb is also blessed. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मातेच्या गर्भामध्ये लग्न असताना पासून त्याने तो गर्भ आशीर्वादित केला. The Lord has chosen you, people of God. देवाच्या लोकांनो, देवाने तुमची निवड केली आहे. He is the one who wants you to be blessed. तोच एक असा आहे की ज्याची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. He wanted you to have the things what you're having tonight and these days. आणि आजच्या दिवसामध्ये ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याने अगोदर इच्छा धरली होती की तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. People of God, He loved you so much, and because of that love, He has separated you from those wrong people. He has removed you from that wrong association. He loved you so much so that He can bless you. So because of that reason, He has taken you out from that family, from that group, from that wrong association, that wrong connection. आणि देवाच्या लोकांना तो तुमच्यावर इतका प्रीती करतो आणि तो तुमच्यावर प्रीती करत असल्यामुळे जी चुकीची संगती होती, चुकीचं कुटुंब होतं, चुकीचे लोक होते, त्यामधून त्याने तुम्हाला विभक्त केलेलं आहे आणि वेगळं केलेलं आहे. He wanted you to arise from that place. आणि त्याची अशी इच्छा होती की तुम्ही त्या ठिकाणामधून उठावं. That he wanted you to be to a new realm. He wanted you to touch that new realm in your life. आणि त्याची अशी इच्छा होती की तुम्ही त्यामधून उठावं आणि आपल्या जीवनामध्ये एका नवीन पातळीवर, नवीन जगामध्ये It is उठावं. that God of ours who has taken you out from that family, from that person's connection, because they were the one who was stopping and blocking you from moving forward. You didn't understood when you were there with them, but the Lord God Almighty knew that this is the block in your life, and the Master has removed you out of that group, out of that family, because you are the chosen one. आणि परमेश्वर देवाने तुम्हाला निवडलेला आहे, तो तुमच्यावर प्रीती करतो. तुम्हाला त्यावेळेस माहिती नव्हतं, पण परमेश्वर देवाने तुम्हाला त्या कुटुंबामधून, त्या व्यक्तीमधून, त्या संघामधून बाहेर काढलेलं आहे, कारण तुम्ही त्याचे निवडलेले लोक आहात. You have big dreams, you have big visions, no doubt about आणि it. याविषयी कोणताही संशय नाही की तुमच्याकडे काही इच्छा आहेत, स्वप्न आहेत, Remember, it उद्दिष्ट shall आहेत. be fulfilled in the name of Jesus. हे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्णतेस जाणार आहे. The tears which are hiding by this date, आणि आजच्या दिवसापर्यंत तुम्ही जे तुमचे अश्रू लपवून ठेवलेले आहेत, remember, those tears will be dried out in the name of Jesus. Those tears will be wiped out because the oil of joy will be released upon your life in the name of Jesus. तुमचे जे अश्रू आहेत ते वाळून जाणार आहेत, तुमचे सर्व अश्रू पुसून टाकले जाणार आहेत, कारण का तर स्वर्गीय देवाने तुम्हाला तो आशीर्वाद देऊ गेलेला आहे. The fountain of joy will flow through you in the name of Jesus. आणि तुमच्याद्वारे आनंदाचा झरा वाहण्यात येईल येशूच्या The नावामध्ये. fountain of joy shall flow through you in Jesus' name. आनंदाचा झरा तुमच्यामधून वाहेल येशूच्या नावामध्ये. Think about where He has brought you from. आणि तुम्ही आता फक्त विचार करा की त्याने तुम्हाला कोठून आणलेलं आहे. He has brought you far for a purpose and for an assignment, people of God. आणि देवाच्या लोकांना त्याने तुम्हाला फार आता दूरवर आणलेलं आहे, एका उद्देशासाठी, एका There is कामगिरीसाठी. an assignment which the Lord has bestowed upon your life. तुमच्या जीवनावर परमेश्वर देवाने एक कामगिरी सोपवून दिलेली आहे. Remember, God is faithful तुम्ही लक्षात ठेवा, देव विश्वासू आहे, because you are being faithful with Him for these years. कारण इतके वर्ष तुम्ही त्याच्या बरोबर विश्वासू राहिलेला You आहात. are being faithful with Him for these years. इतके वर्ष तुम्ही त्याच्या बरोबर विश्वासू राहिलेला आहात. Say it. Many left Him, but you are still connected with Him. आणि पुष्कळ जण त्याला सोडून गेले, पण तुम्ही त्याच्याशी अजून पण जोडून राहिलेला Yes, आहात. when people didn't get what they wanted, they have left the Lord. आणि जे लोकांना हवं होतं ते प्रभूपासून त्यांना मिळालं नाही, ते Even प्रभूला though सोडून गेले. you are the people, even though you have not received many things from the Lord, still you are clinging the Master. Still you are loving the Lord. Still you are worshiping the Lord. पण तुम्ही ते लोक आहात, तुम्हाला प्रभूपासून जरी त्या गोष्टी मिळाल्या नाही, पण तुम्ही त्याला जोडलेलेच राहिले, एक ग्रुप राहिले, तुम्ही त्याची उपासना करीतच राहिले. Yeah, you are those loved ones, people of God. आणि तुम्ही ते असे प्रिय लोक आहात. And tonight the Lord wants to break something which the enemy is holding from your life. आणि आज परमेश्वर देव तुमच्या जीवनामधून ते सर्व जोखड उद्ध्वस्त करू इच्छितो, जे शत्रूने धरून ठेवलं The आहे. Lord will uproot every evil yoke from your life. आणि परमेश्वर देव तुमच्या जीवनामधून सर्व वाईट जोखड आज उखडून As टाकेल. I'm preaching tonight, I want you to focus on the Lord.
जो उपदेश मी करत असताना फक्त प्रभूविषयी तुम्ही लक्षात ठेवा आणि आज प्रभू परमेश्वर तुमच्यावरती सर्व तरी जोखड लागलेला आहे Yes, हे and सर्व again, करून टाकेल. again I will say, focus on the Lord while I'm preaching. आणि ज्यावेळेस मी उपदेश करताय फक्त प्रभूवर लक्ष केंद्रित But at करा. the back of the mind, remember the chains which the enemy is having against you, the chains which are holding you back. Remember those chains. आणि त्याच प्रकारे तुम्ही हे पण लक्षात ठेवा की तुमच्या डोक्याच्या मागे तुमच्या जीवनामध्ये शत्रूने जे सर्व धरून ठेवलेले जोखड असेल Because tonight every chain is gonna be broken in the name of Jesus. Every chain will melt down by the fire of God. आजच्या रात्री प्रत्येक जोखड उघडून टाकले जाणार आहे. प्रत्येक जोखड पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे जाळून जाणार आहे. The Lord will release His fire tonight in a new way. आजच्या रात्री एका नवीन प्रकारे प्रभू त्याचा अग्नी मोकळा He करणार will आहे. melt down all the evil walls which have been constructed by the demonic world around you and for you. आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूला जे सर्व सैतानाने केलेली सर्व भिंत जी आहे जी वाईटाची आहे आज प्रभू ती प्रत्येक भिंत वितळवणार आहे. Every such demonic wall which has been built by the demonic world, those walls will come down. Those walls will break tonight in the name of Jesus. सैतानाद्वारे बांधण्यात आलेल्या प्रत्येक सैतानाच्या भिंती आहेत येशूच्या नावामध्ये ते सर्व खाली कोसळणार It आहेत. shall be melted down tonight. आणि आजच्या रात्री त्या सर्व भिंती वितळून जाणार आहेत It will be melted आणि त्या down. वितळून जाणारच आहेत. It will be melted त्या down. वितळून जाणारच आहेत. I want you to take to a deeper version now. आणि आता मला हवं आहे की तुम्ही सर्वांनी खोलवर एक विचार करावा. Listen to this very carefully. आता हे फार काळजीपूर्वक ऐका. We'll go to the book of Genesis, brother. आता आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊया. Genesis chapter 35 and read 17 and 18. उत्पत्ती याचा 35वा अध्याय आपण काढूया. वचन 17 आणि 18 आपण पाहूया. Read it as loud as you can. प्रसूती वेदना होत असता Uh-huh. सुईण तिला म्हणाली Uh-huh. भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच आहे. Uh-huh. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र असे ठेवले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेवले. Yeah. The Bible records that Rachel was desiring of a child for many years. आणि आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं जी राहेल होती पुष्कळ वर्षांपासून ती एका लेकराच्या शोधामध्ये होती. लेकराच्या शोधामध्ये लेकराच्या ती प्रार्थना करत होती. लेकरासाठी लेकराच्या शोधासाठी. She was about to give birth to a child. ती लेकराला जन्म देणारच होती. Remember, this lady Rachel was barren completely. तुम्ही लक्षात ठेवा की राहेली पूर्णपणे वांझ होती. And when she was about to give birth, आणि ज्यावेळेस ती आता जन्म देणारच होती the Bible records that Rachel died. पवित्र शास्त्र सांगतं की ती आता राहेल मरण पावली. Remember, this child, this Rachel conceived a child. She got what she wanted. She received everything what she wanted. She received a husband from whom she can have a child. She received the seed of that child in her womb. She received the child in her womb, and she was there with the child for the entire 9 months. She took care of the child, but at the time she gave birth to this child, she couldn't enjoy the moments with the child. She gave birth, but she died when she gave birth. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस ही राहेलची स्त्री होती ती पूर्ण 9 महिने बाळंतीण देखील असताना तिला तो पुत्र पण झालेला आहे. तिने ते आपण पाहतो गर्भामध्ये 9 महिने काळजी घेतलेली आहे. आपल्या पतीपासून पण तिला तो लेकरू प्राप्त पण झालेला आहे. पण ज्यावेळेस ते बाळ बाहेर आलं त्यावेळेस ती तिचा आनंद घेऊ शकली नाही. त्यावेळेस ती मरण पावली. Remember, this was the woman who was waiting for a child. She was the one who desired of a child, and she was praying unto the Lord. आणि आपण पाहतो की ही जी स्त्री आहे ती लेकरासाठी प्रार्थना करत होती. लेकरासाठी थांबून होती आणि लेकरू तिला प्राप्त व्हावं अशी She तिची wanted इच्छा a होती. child, but she passed away, man. आणि तिला लेकरू हवं होतं पण ती मरण पावली. There are people here who love the Lord, who honor the Lord. या ठिकाणामध्ये असे लोक आहेत जे प्रभूवर प्रेम करतात, प्रभूचा सन्मान करतात. There are people here today who have fasted and who have prayed. आणि या ठिकाणामध्ये असे लोक आहेत ज्यांनी प्रार्थना केली, They उपवास have केले been waiting for the things what they have been desiring for. आणि त्याच प्रकारे ज्या गोष्टींची त्यांनी इच्छा धरलेली होती There are त्या people who are गोष्टींची वाट seeking बघते. the Lord day in and day out for the things what they desire. आणि ज्या गोष्टींची त्यांनी अपेक्षा इच्छा धरली त्याचे दिवस रात्र ते वाट पाहत They are होते. expecting from the Lord to receive something from the Lord. प्रभूपासून आपल्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा ते बाळगून They आहे. are praying, they are
asking the Lord, oh God, when my time will come. Oh Lord, I want to give birth to a child. Oh Lord, I want to get married. Oh Lord, I want this job. Oh Lord, I want this. Oh Lord, I want that. Everybody is doing that. आणि प्रत्येक जण प्रार्थना करत आहे की परमेश्वरा मला ही गोष्ट हवी आहे, मला लेकरू हवा आहे, मला नोकरी हवी आहे, आणि मला ही गोष्ट हवी आहे, मला ती गोष्ट हवी आहे. There are some people who are moving from one place to another place. काही लोक असे आहेत की जे एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणामध्ये जात आहेत, From one meeting to another meeting. एका सभेमधून दुसऱ्या सभेमध्ये जात आहेत, From one crusade to another आणि crusade. एका क्रुसेडमधून दुसऱ्या क्रुसेडमध्ये जात From आहेत, one church to another church. एका मंडळीमधून दुसऱ्या मंडळीमध्ये जात They आहेत, are moving from place to place. जागेमधून दुसऱ्या जागेमध्ये जात आहेत, Just expecting one thing from the Lord, to answer him from whichever place he could answer. आणि ज्या कोणत्या ठिकाणामधून परमेश्वर मला कसंही उत्तर देईल, फक्त त्या उत्तराच्या अपेक्षा Whichever place he could answer, they are just moving here and there. ज्या कोणत्या ठिकाणामधून मला परमेश्वर उत्तर देईल त्या ठिकाणामधून ते एका They जागेमध्ये did दुसऱ्या जागेत everything जातात. that was told to them to do. आणि त्यांना जे काय करण्यासाठी सांगितलं होतं ते सर्व Hey, you त्यांनी sow केलं. this many amount, you sow this sacrificial seed, you do this, you do that, everything is done, brother. आणि तुम्ही आता एवढ्या रकमेचं त्या ठिकाणामध्ये बीज पेरा, तेवढ्या रकमेचं बीज पेरा, इकडे जा तिकडे जा, सर्व काही केलं आहे. When they sow a seed, they conceive a child. आणि ज्या कोणत्या वेळेस त्यांनी मग बीज पेरलेलं आहे त्यावेळेस त्यांना ते लेकरू देखील होत आहे. When they do the things what they're supposed to do and what they have been told to do, they do it. आणि ज्या प्रकारे त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही हे करा ते करत देखील आहेत. But when they're about to see the result, there is a mishap, there is a miscarriage. पण आता ज्या कोणत्या वेळेस फळप्राप्तीची वेळ झालेली आहे त्या प्रत्येक वेळेस काय होतं की ती गोष्ट माझ्यापासून निघून जाते. There is something which is not allowing you to receive what belongs to you. आणि आता जे काही तुमच्या बालकीचं आहे काहीतरी होतं आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतच नाहीये. It is not allowing you to see the things what you are supposed to see. आणि ज्या गोष्टी तुम्हाला तर पाहिल्याच्या पाहिजेत त्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतच नाहीये. There is some power which is stopping you from seeing the glory of God. देवाचं गौरव पाहण्यापासून कोणतं तरी शक्ती आणि सामर्थ्य तुम्हाला थांबून ठेवत There आहे. are many people who want to bless the Lord. आणि कित्येक लोकांना परमेश्वर देवाला धन्यवाद द्यायचा There आहे. are many people who want to sow big seeds in the kingdom of कित्येक God. लोकांना देवाच्या राज्यामध्ये मोठे मोठे बीज पेरायचे आहेत. There are many people who are praying today, oh Lord, I will pray, oh Master. आणि कित्येक लोक परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत, परमेश्वरा मी प्रार्थना करेन, God bless me so that I can bless someone. परमेश्वरा तू मला आशीर्वादित कर जेणेकरून मी दुसऱ्याला आशीर्वादित करेन. People of God, many dreams are there, many visions are there which you guys are holding. देवाच्या लोकांना पुष्कळ स्वप्न आहेत, पुष्कळ दृष्टांत आहेत जे तुम्ही पाहत आहात. But many future is hidden still. पण आपण पाहतो की अजून देखील भविष्य काळ लपूनच राहिलेलं आहे. People are praying for the favor of God upon their आणि life. पुष्कळ लोक प्रार्थना करतात की देवाने त्यांच्यावर कृपा दृष्टी करावी. Many are praying that God let your favor be upon everything what we do, O Master, and what we are about to do, O Lord. कित्येक लोक म्हणत आहेत की प्रभू आम्ही जे काही करत आहोत आणि आम्ही जे काही करणार आहोत त्या प्रत्येक गोष्टीवर तुझी कृपा You दृष्टी start आहे. something new and you ask for the favor of God. तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करता आणि प्रभूची कृपा दृष्टी मागता. You invest somewhere something, but I know at the time when you are investing, you ask the Lord, have favor upon me. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करत असता तुम्ही प्रभूला सांगता प्रभू या गुंतवणुकीवर तुझी कृपा दृष्टी दे. Oh, let there be favor, O Lord. प्रभू मग तुझी कृपा दृष्टी दे. You ask for that favor, आणि प्रभूपासून तुम्ही त्या कृपा दृष्टी but all of a मागता. sudden the favor dies. अचानक काय होतं ती कृपा भरून जाते. All of a sudden you are about to do something, you are about to get something, but that favor dies. आणि तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असता पण ती कृपा दृष्टी मरून जाते. All of a sudden that glory dies. अचानक ते गौरव मरून जातं. Yeah, all of a sudden the dream and the vision, what you carried for these years, it vanishes in a fraction of second. आणि अचानक काय होतं इतके वर्ष तुम्ही जे स्वप्न पाहिले असते दृष्टांत पाहिले असता एका क्षणामध्ये ते अदृश्य होऊन जातं. Remember, mother carries a child expecting to see the child. तुम्ही लक्षात ठेवा की ज्या कोणत्या वेळेस एका मातेच्या गर्भामध्ये लेकरू असतं ती अपेक्षा धरते की मी ही लेकराला बघितलं पाहिजे. Yeah, she's expecting something in the heart that whether it is that vomiting, whether it is that the drowsiness, whether I'm not able to eat in the early days of my pregnancy, but
but still I will carry the child because that mother wants to see the child. आणि मग ती स्त्री गरोदर असताना जरी तिला उलटी होत असेल, चक्कर येत असेल, तिला जेवण नीट जात नसेल, पण ती एक अपेक्षा धरते की माझं लेकरू ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मी लेकराला बघेल. She is expecting that child and she knows my child will come on so and so date. आणि ती तिच्या लेकराची अपेक्षा करत असते आणि ती विचार करत असते की या तारखेला माझं लेकरू येणार. Even though she is not able to stand, she will cook for the family. आणि जरी ती उभी राहण्यास समर्थ नाही तरी देखील ती कुटुंबासाठी Even जेवण though she is बनवते. not able to walk, but she will walk because the doctors have asked her to walk after having food. आणि आपण पाहतो की जरी तिला चालता येत नसेल तरी पण डॉक्टरांनी तिला सांगितलं असतं जेवण झाल्यानंतर तू चालत जा. This mother is doing all these things because she's expecting that she will see her child, whether it's a son or a daughter, but she's expecting that she will see the child one day. ही जी माता आहे ती सर्व काही करते, सर्व शक्यता ती तपासते आणि ते आपण पाहतो की माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मी त्याला एक दिवशी पाहणारच. But all of a sudden, imagine what pain that mother will go through if that either the child is passed away, the child has passed away, or if the mother passes away, what will happen then? पण ही किती दुःखदायक गोष्ट असेल की ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म होत असेल एकतर ते बाळ मरेल किंवा एकतर ती माता मरेल. Oh Jesus. What's up? Come here, son. Come here. You're gonna have the anointing today. Give him a place there. You carry a vision to get married. आणि तुम्ही आता असा प्रकारचा दृष्टांत बघत आहात You की carry a आहात. vision for flying high, the places where you've never flew. आणि अशा कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही अजूनपर्यंत गेला नाही अशा ठिकाणामध्ये जाण्याचं तुम्ही स्वप्न बघता. You carry a vision of that you will be praying and fasting. आणि तुम्ही अशा प्रकारे इच्छा धरता की आता मी प्रार्थना करेल, उपवास करेल. You are having a dream of getting a best job on this land of living. आणि या जिवंताच्या भूमीवर उत्तमाची उत्तम मला नोकरी मिळेल असा तुम्ही इच्छा धरता. You have a dream that you should take your family out for a dinner. You are having a dream that you should take your entire loved ones and the dear ones to a big hotel where you can spend whenever you want to. आणि तुम्ही अशी इच्छा आणि स्वप्न बाळगता की मी माझ्या कुटुंबाला माझ्या आवडत्या लोकांना एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार आणि त्यांना त्या ठिकाणामध्ये जेवण खाऊ घालणार. But when those dreams are there, when those visions are there, पण ज्या कोणत्या अर्थाची इच्छा असते अशा all of a दृष्टांत असतात. sudden those dreams and visions die. What you will go through, people of God? आणि अचानक काय होतं की ते सर्व इच्छा स्वप्न आणि दृष्टांत मरून जातात. अशा वेळेस तुम्ही काय कराल देवाच्या लोकांनो? You carried the dream and that vision for years, for months and for days. आणि कित्येक वर्ष, कित्येक महिने, कित्येक दिवस तुम्ही ते इच्छा घेऊन चालला. You prayed for it day in and day आणि out. तुम्ही दिवस रात्र त्या गोष्टी करता प्रार्थना You केली. had a vision from the Lord. You had a dream from the Lord. आणि तुम्हाला परमेश्वरापासून त्या दृष्टांत ते स्वप्न You प्राप्त prayed झालं. for 21 days like Daniel. You prayed for 40 days like Moses. But after the prayer and fasting is done, still the favor which was released upon you, the favor dies when you're about to receive something. दानिएलाप्रमाणे तुम्ही 21 दिवस उपवास केला, मोशेप्रमाणे तुम्ही 40 दिवस उपवास केला, प्रार्थना केली, पण काय ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट आता मिळणारच आहे ती गोष्ट, ती अपेक्षा, इच्छा मरून जाते. When that thing is about to be manifested in your life, तुमच्या जीवनामध्ये ती गोष्ट आता प्रगटच that होणार vision, असते. that dream which you thought of, that vision in the dream which you desired of, आणि ज्या कोणत्या वेळेस तुम्ही ते स्वप्न, तो दृष्टांत, त्याची तुम्ही अपेक्षा केलेली you are असते about to get the answer. You are about to see things happening. आणि तुम्हाला त्या गोष्टी घडताना पाहिजेच आहेत, ते उत्तर आता मला मिळणार असं तुम्हाला वाटतच आहे. But suddenly it dies. You want to serve the Lord. You want to praise the Lord. You want to bless the Lord. But all of a sudden you fall sick. All of a sudden you are not able to worship. All of a sudden you're not able to go on your knees because you have pain in the knees. You have pain in the back. But you had that dream. You had that vision that you should worship the King of Glory by going on the knees and by worshiping Him. आणि तुम्हाला प्रभूची उपासना करायचीच आहे.
आहे, तुम्हाला त्याची सेवा करायची आहे, तुम्हाला ती इच्छा आहे, अपेक्षा आहे. पण काय होतं की ज्यावेळेस ती वेळ येते त्यावेळेस तुम्ही आजारी पडता. मग माझी पाठच दुखू लागते, माझे गुडघे दुखू लागतात. पण तरी देखील तुम्हाला प्रभूची उपासना आराधना करण्याची इच्छा आहे. There are people who are wanting to pray to the Lord a day in and day out. आणि कित्येक लोकांना इच्छा आहे की मी परमेश्वराची प्रार्थना दिवस आणि रात्र करेन. But again and again that same cycle has been following them. पण पुन्हा आणि पुन्हा त्यांच्या मागे ते चक्र चालूच आहे. The same cycle is getting repeated week after week, month after month, year after year in their lives. आणि त्यांच्या जीवनामध्ये आठवड्यामागून आठवडे, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्ष हे चक्र तसंच चालू राहतं. You know that you are carrying something inside of you. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या आतमध्ये तुम्ही काहीतरी घेऊन चालत आहात. You know that you carry that oil inside of you. तुम्हाला ठाऊक आहे की ते तेल घेऊन तुम्ही चालत आहात. You know that you have that fire and that power of God inside of तुम्हाला you. ठाऊक आहे की तो देवाचं सामर्थ्य आणि देवाचा अग्नी तुमच्या It is आतमध्ये आहे. about to be exploited now. आणि आता तो बाहेर मोठा उभा होणार आहे. But suddenly you have been stopped from getting things exploited. पण आता तो विस्फोट होण्याच्या अगोदरच तुम्हाला थांबवण्यात येतं. I hope I'm making sense. मला माहिती आहे की तुम्हाला ही गोष्टी सर्व समजत आहेत. Are you understanding what the Lord is speaking? देव काय बोलत आहे तुम्हाला समजत आहे का? There are things which are happening in your life which you have never imagined of. आणि अशा गोष्टींच्या तुम्ही कधी कल्पना पण केलेली नसेल, अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. Again and again, those things are happening, those things are following you. आणि पुन्हा त्याच गोष्टी होत आहेत, पुन्हा त्याच गोष्टी तुमच्या मागे येत आहेत. You know that you have that capacity. You know that you have that potential inside of you to do something big, to achieve something big. But there is some voice, there is somebody who's stopping and blocking you. तुम्हाला ठाऊक Every आहे. time you decide to take a high step or a bold step, somebody somewhere is stopping you back. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ते कला कौशल्य आहे, कोणती तरी मोठी गोष्ट आता मला करायची आहे. पण अचानक तुम्हाला कोणती तरी वाणी, कोणता तरी आवाज तुम्हाला थांबवून ठेवतो आणि तुम्ही तसेच थांबले जाता. You know you have given that proposal. आणि तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही तो प्रस्ताव पुढे पाठवलेला You आहे. know that you have given that resume to that company so that you can get that job. आणि तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही तुमचा रेझ्यूम त्या कंपनीला दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ती नोकरी मिळेल. People have called you, they have taken your interview, but they are still holding on. And they are not replying you. And they are like, when we need, we will call you. Till that time, you are sinking down day by day, every moment. आणि तुम्हाला कंपनीतील लोकांनी बोलवले पण आहे, त्यांनी तुमची मुलाखत पण घेतलेली आहे. पण आता त्यांचं उत्तर असं येत आहे की ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलावू. पण तो जो मोठा काळ आहे त्या प्रत्येक क्षणाला तुम्ही खाली आणि खाली बुडत जाता. This Rachel gave birth to the expected child. This Rachel gave birth to the child what she desired of, but she died. She passed away. ही जी राहेल म्हटलेली स्त्री आहे, तिने अपेक्षा धरल्याप्रमाणे, इच्छा धरल्याप्रमाणे तिला लेकरू तर होतं, पण लेकरू झाल्यानंतर ती मरून जाते. If there is any Rachel who is sitting here tonight, आजच्या रात्री जर कोणी राहेल या ठिकाणामध्ये बसलेली असेल, that sister Rachel's situation has to be taken care of today. आणि आजच्या दिवसामध्ये ती जी बहीण राहेल आहे तिची काळजी घेण्यात आलीच पाहिजे. If your story is like the story of Rachel, जर तुमची देखील कहाणी या राहेली सारखी असेल, if your story is like this Rachel where you want to do something and you are about to do something but suddenly the things stop, suddenly things die, tonight is the night for the grace of God and a different favor of God to be released upon your life and upon all your generations in the name of Jesus. आणि राहेलीप्रमाणे जर तुमची कहाणी असेल तर आजच आपण पाहतो की ती रात्र आहे की तुम्ही तुमचं जीवन आणि तुमच्या सर्व पिढ्या येशूच्या नावामध्ये आशीर्वादित होणार. Remember in Acts chapter 16, लक्षात ठेवा प्रेषितांचा 16वा अध्याय it speaks about Paulus and Silas. आणि या ठिकाणामध्ये पौल आणि सीला यांच्याविषयी You बोलला have आहे. heard about the prison breaking. आणि तुम्ही या ठिकाणामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये जो सर्व तुरुंग आहे ते जोखड आहे ते मोडलेले आपण पाहतो. You have heard about the prison breaking. आणि तुम्ही ऐकलेलं आहे की जो तुरुंग आहे, बंदिवास आहे तो तुटलेला आहे. But it's all about the praise breaking
यहुदामध्ये जी स्तुती त्या ठिकाणामध्ये केली जात होती त्यामुळे सगळी बंधन तुटलेली आहेत. सबकी नजर उस प्रिजन पे थी. आपने प्रिजन को टूटते, प्रिजन को क्या बोलते हैं? बंदिवास. वो जेल को, वो बंदीवास को टूटते हुए आपने देखा है. लेकिन आपको ये भी जानना है कि उस बंदीवास के अंदर पहले आराधना की गई थी, उसके बाद वो बंदीवास टूटा है. The prison broke because of the praise was broken in that house. आणि त्या ठिकाणामध्ये स्तुती अर्पण केली गेली म्हणून तो बंदिवास तुटून गेला. तर अजून एक वेळा बोला. आणि त्या ठिकाणामध्ये स्तुती सादर केली गेली म्हणून तो बंदिवास तुटून गेला. There are some of us who are praying आपल्यापैकी कित्येक लोक प्रार्थना करीत आहेत for that prison to break from your life. आपल्या जीवनामधून तो बंदिवास तुटून जावा They are म्हणून. praying for the prison of bondage to be broken from your life. आणि आपल्या जीवनामधून सर्व प्रकारचा जो जोखडाचा तुरुंग आहे तो तुटून जावा. Many are praying for the prison of poverty to be broken from their life. आणि कित्येक लोक प्रार्थना करत आहेत की परमेश्वरा माझ्या जीवनामधून तो दारिद्र्याचा बंदिवास तुटून जाऊ दे. But no one is serious with the prison praise in their life. पण त्यांच्या जीवनामध्ये जो स्तुती सादर करणारा बंदिवास आहे त्याकडे कोणीही गंभीरपणे बघत नाही. Everybody's wanting to have things in their life as they want to. Everybody wants this curse to be broken, but nobody is ready to seriously praise the Lord in that prison what you are in. आणि प्रत्येक जणाला हवा आहे की हा जो जोखड आहे, हा जो तुरुंग आहे तो माझ्यापासून तुटला जावा, दूर केला जावा. पण त्या तुरुंगामध्ये तुम्ही असताना कोणीही गंभीर नाही की त्या तुरुंगामध्ये मी स्तुती स्तवन सादर करावं. Remember, David was not having anything with him to fight the battle. आणि युद्ध लढण्यासाठी दाविदाकडे कोणत्याही गोष्टी उपलब्ध He नव्हत्या was completely distressed. आणि तो पूर्णपणे निराशेमध्ये गेलेला होता. Whatever I am speaking tonight, everything the master has given me in my diary, I just started noting and I was just in tears because when I was writing this, the Lord was showing me David was completely isolated. He was taken away. He was completely isolated, and in that isolated situation, he had the bear coming in front of him. He had that lion coming in front of him, but he knew that the King of Glory is inside of him. He knew that he praises the King who gives him that strength. आणि आपण पाहतो की दावीद राजा त्याला एकटं पाडण्यात आलेलं होतं. त्याच्यासमोर तो अस्वल आला, त्याच्यासमोर तो सिंह आला, पण आपण पाहतो की देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने त्याला ठार मारलं. कारण का तो स्तुती आणि स्तवन करणारा, देवाला अर्पण करणारा होता. Yeah, he knew everything, त्याला सर्व काही ठाऊक होतं, but he was isolated. पण त्याला एकटं पाडण्यात आलेलं He was होतं completely alone in that battle. आणि तो युद्धामध्ये तो पूर्णपणे एकटा पडला होता. It was like he lost everything in that battle. आणि त्या युद्धामध्ये तो सर्व काही गमावून बसलेला होता. He had men, but he lost everybody. त्याच्याकडे पुरुष तर होते पण त्याने बाकी सर्व गमावून बसला He होता. had men, but he lost everybody, people. आणि देवाच्या लोकांना त्याच्याकडे पुरुष तर होते पण बाकी सर्व तो You गमावून need बसला to होता. understand one thing. तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. There is a Lord who knows you by your name. आणि जो आपला प्रभू आहे जो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो. Yeah, because when David was all alone, when he was separated, he knew there is a king who's standing next to him. कारण ज्यावेळेस दावीद हा एकटा पडलेला होता त्यावेळेस त्याला ठाऊक होतं की जो माझा राजा आहे तो माझ्या बाजूलाच उभा आहे. There was a man called Ezekiel. आणि एस्केल म्हणणारा पण एक व्यक्ती होता. He was there all alone to fight the battle. आणि तो त्या ठिकाणामध्ये एकटाच होता सर्व युद्ध लढण्यासाठी. He was there all alone to fight that battle. आणि ते युद्ध लढण्यासाठी तो एकटाच राहिलेला होता. Remember when a person, listen to this, when a person is in a prison and he knows that he is in a prison, but he knows one more thing, that even though I am in that prison, I will praise the King of Glory, and this prison shall melt down by the power of God and by the fire of God. आणि ज्या कोणत्या वेळेस एखाद्या व्यक्तीला माहित असतं की मी आता बंदिवासामध्ये सापडलेलो आहे तर हे पण माहित असतं की ज्यावेळेस तुझ्या बंदिवासामध्ये देवाची स्तुती करेल त्यावेळेस आपण पाहतो की देवाच्या महान सामर्थ्याने अग्नीने त्या बंदिवासामधून बाहेर आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. Remove Ezekiel chapter 37, 7 and 8. एस्केल याचा 37वा अध्याय वचन 7 आणि 8. We are done, don't worry. Remove it, brother. Ezekiel 37, 7. It's a very famous chapter. एस्केल 37 वचन Read 7 it. आणि वचन 8. Read it. मला आज्ञा झाली
त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता. अजून एक वेळा हिंदी मध्ये वाचा. हे घ्या, थांबा, इथं घ्या, हे घ्या. 7 and 8 as loud as you can. 37, 7 and 8. इस आज्ञा के अनुसार मैं भविष्यवाणी करने लगा और मैं भविष्यवाणी कर ही रहा था. एजेकियल कहता है कि परमेश्वर ने जो उसे आज्ञा दी थी कि तू भविष्यवाणी कर, और वो भविष्यवाणी कर ही रहा था कि एक आहट आई, कि एक अचानक से एक आहट आई, एक भूकंप जैसा माहौल बन गया और भूई डोल हुआ आहा, और वे हड्डियां इकट्ठी होकर हड्डी से हड्डी जुड़ वे गई. हड्डियां एकत्र होते हुए, एकजुट होते हुए अपने आप से हड्डी हड्डी को जुड़ती गई. मैं देखता रहा आहा, कि उनमें नसें उत्पन्न हुई मैं ऐसा देखता रहा कि उनमें नसें उत्पन्न होती गई और मांस चढ़ा और उन पर मांस भी चढ़ते गया और वे ऊपर चमड़े से ढक गई. और वे ऊपर चमड़े से ढक गई, चमड़े से ढक गई, परंतु उनमें सांस कुछ न थी. परंतु उनमें सांस नहीं थी. That's it. उनमें सांस नहीं थी. उधर पकड़ के रखो. परंतु उनमें सांस नहीं थी. They didn't have the life. They didn't have the breath in them. Everything was there. The veins, the bones, the dry bones started rattling and they started coming together. And he also saw the veins getting developed. He also saw that the skin was also covering them. But they didn't have the life in them. आणि आपण पाहतो की या ठिकाणामध्ये स्नायू जे आहेत ते पण उत्पन्न होत आहेत, जे मांस आहे ते पण त्यांच्यावर चढत आहे, स्नायू पण एकत्र होत आहेत आणि हाडं पण एकत्र येत आहेत, पण त्यांच्यामध्ये जीवन म्हणजे श्वास नव्हता. Yeah, there was no life. Nothing was there. Ezekiel, he saw the entire army. The dry bones were separated all over. But by the fire and by the power of God, those dry bones were completely, ekatra ho gaye. Yeah, they came together. Veins were developed. Skin covered them. And imagine, एजेकियल के सामने केवल वो शरीर पड़ा है. पहले उसने हड्डियों को देखा, लेकिन अभी वो उन हड्डियों को पूरा शरीर में बदलते हुए देखा है. लेकिन अगर उसमें जान नहीं है तो उसका क्या होता होगा. सब कुछ देख लिया उसने, लेकिन अभी उसमें जान नहीं है. वो रेचल के समान सिचुएशन में आ गया था. उसने जो इच्छा रखी थी कि अभी परमेश्वर कह रहा है कि उन दुश्मनों को मारने के लिए मैं तेरे लिए लोगों को खड़ा कर रहा हूं. हाँ, लोग तो खड़े हो गए हैं, लेकिन उनमें जान नहीं है. हे परमेश्वर, क्या फायदा ऐसे लोगों का. तूने सेना तो खड़ी कर दी मेरे सामने, लेकिन उनमें जान नहीं है मेरे खुदा. मैंने अपेक्षा तो करा था कि मेरे लिए बहुत बड़ी सेना होगी, और हाँ, मैं उस सेनाओं को देख भी रहा हूं, लेकिन उन सेना में जान नहीं है जो लड़ सके मेरे साथ उस लड़ाई को. और रेचल के समान they were in a situation like Rachel. आणि राहिलेप्रमाणेच त्या स्थितीमध्ये सापडले होते. They were like, she was about to give birth. She gave birth also, but she couldn't enjoy the moment with the kids. आणि ती जन्म देणारच होती, तिने जन्म दिला पण त्या लेकराबरोबर आनंदित क्षण ती घालवू शकली नाही. She had a dream, she had a vision that she could see the child and she could, breastfeed that child.
because that was her heart desire. आणि तिची इच्छा होती, ती स्वप्न होता, दृष्टांत होता की ती लेकराला जन्म देईल, तिला दूध पाजेल. तिची इच्छा होती पण ती वारली. She died. ती मरून गेली. She passed away. ती मरून गेली. This Ezekiel was also in that situation, man. आता यहेजकेल पण त्याच परिस्थितीमध्ये सापडला And आहे. then he is like, what to do now? मग आता तो विचार करताय काय करायचं. Now read that point, brother. What God says to him. तब उसने मुझसे कहा, तब उसने मुझसे कहा मतलब तब परमेश्वर यहोवा ने उस एजेकियल से कहा. ऐसा एजेकियल कह रहा है. क्या कह रहा है वो बोलिए. हे मनुष्य के संतान, यहोवा उससे कहता है मनुष्य की संतान, सास से भविष्यवाणी कर. उस सास से भविष्यवाणी कर. और सास से भविष्यवाणी करके कह, और उस सास से भविष्यवाणी कर कर कहे. हे सास परमेश्वर यहोवा यो कहता है. हे सास परमेश्वर यहोवा जो आकाश और पृथ्वी को बनाता है, जिसने बनाया है, इन हड्डियों को जिसने जोड़ा है, इन हड्डियों में जिसने वो नसों को डाला है, इन हड्डियों को मांस और लहू से उसने जिसने ढापा है, वो सेनाधीश परमेश्वर कहता है. क्या कहता है. चारों दिशाओं से आकर, चारों दिशा से पूरब पश्चिम उत्तर और दक्षिण से आकर इन घात किए हुओं से, Speak now. चारों दिशाओं से आकर हाँ, इन घात किए हुओं में समा जा. चारों दिशाओं से आकर ये जो शरीर है उसमें समा जागे. कि ये जी उठे. कि ये जी उठे करके कहता है. Now I'm coming to a point and I'm done. आणि मी आता माझ्या मुद्द्याकडे येत आहे. Rachel desired to have a child. राईने इच्छा धरली की मला लेकरू प्राप्त व्हावं. She carried that child in her womb. आणि तिने आपल्या गर्भामध्ये ते लेकरू घेऊन पण वाहिली. She carried that vision in her womb. तिच्या गर्भामध्ये तिने तो स्वप्न घेऊन पण वाहिली. She dreamt of a child and she was seeing that dream about to be, fulfilled. आणि तिने ते स्वप्न पण पाहिलं आणि स्वप्न आता माझं पूर्ण पण होणार आहे असं पण तिने पाहिलं. She saw everything, but suddenly she passed away. तिने सर्व काही पाहिलं पण अचानक ती मरण पावली. She saw the favor of God moving upon her life. देवाची कृपा दृष्टी तिने आपल्या जीवनावर But फिरताना पाहिली. suddenly she saw that favor dying. पण अचानक तिने पाहिले की ती कृपा दृष्टी मरण पावली. Today my point here is, आणि आज या ठिकाणामध्ये माझा मुद्दा काय आहे. if Rachel would have known the power of the tongue, she would have lived long with both the kids. आणि जर राहिलीला आपल्या जिभेचं सामर्थ्य माहिती असतं तर ती आपल्या दोन्ही देखील मुलांबरोबर राहिली असती. Proverbs 18:21 says there is power in the tongue. Life and death is in the power of the tongue, and those who know how to use it, they shall eat the fruit of that tongue which will be produced because of their speaking. आणि नीतिसूत्रे 18व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की जिभेच्या वशमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. ज्यांना त्याचा उपयोग करणं माहिती आहे ते त्याचं फळ उपभोगीतील. ते त्याचे फळ उपभोगतील. Wow. You have your dreams within you, but it's dying. आणि तुमच्या आतमध्ये तुमचे स्वप्न आहेत पण ते स्वप्न मरून जात आहे. But here I am with the voice of heaven tonight for you in the name of Jesus. पण आज तुमच्यासाठी स्वर्गीय आवाज घेऊन मी येत आहे येशूच्या Today the Lord नावामध्ये. will release such a power upon you in the name of Jesus. आज परमेश्वर तुमच्यावर असं सामर्थ्य मोकळ करेल येशूच्या That नावामध्ये. not a single dream or not a single vision will die in the name of Jesus. कोणतेही स्वप्न कोणताही दृष्टांत येशूच्या नावामध्ये मरणार But नाही. now from this day onwards, पण आता या दिवसापासून पुढे the Lord will give you the grace to see more dreams and more visions in the name of Jesus. प्रभू तुम्हाला कृपा पुरेल की तुम्ही अजून स्वप्न अजून दृष्टांत बघाल येशूच्या नावामध्ये. Now I'm speaking against all the odds which is coming against your life. आणि तुमच्या जीवनाच्या विरोधामध्ये येणाऱ्या प्रत्येक धोकण्याच्या विरुद्ध मी बोलत आहे. I decree and declare these are the children of the Most High God.
प्राप्त होणार आहे ते I येशूच्या want you नावामध्ये. to say loud amen when I'm declaring this. त्यावेळेस मी घोषणा करत आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही जोराने आमेन म्हणून You will घोषणा have करा. your visions back in Jesus' name. तुमच्याकडे तुमचे दृष्टांत परत You येणार will आहे. have your wings back in Jesus' तुमचे name. स्नायू तुमच्याकडे परत येणार आहेत. You will have your skin back in Jesus' name. त्वचा तुमच्याकडे परत येणार आहे. You who have lost the best job, you shall receive it back in Jesus' name. तुम्ही गमावली ती तुमच्याकडे परत येणार आहे. You who has lost your finances, may you receive double portion in Jesus' तुम्ही name. तुमचा पैसा गमावला, दुपटीने तुमच्याकडे पैसा परत येणार आहे. May you receive that anointing back in Jesus' name. अभिषेक तुम्हाला पुन्हा एकदा प्राप्त हो. May you receive that power back in Jesus' name. सामर्थ्य तुम्हाला एकदा परत प्राप्त होऊ दे. May you receive the glory in Jesus' मला name. गौरव पुन्हा एकदा प्राप्त होऊ दे. I decree and declare, may you receive your health back in Jesus' पुन्हा name. एकदा मी घोषणा करतो, तुमचं आरोग्य तुम्हाला पुन्हा एकदा मिळू दे. May you receive that oil which will take you to places in Jesus' आणि name. ते तेल तुम्हाला पुन्हा एकदा प्राप्त होऊ दे येशूच्या नावामध्ये. That Lord has prepared for you. No man, no enemy can erase it in Jesus' आणि name. जे प्रभूने तुमच्यासाठी योजून ठेवलेलं आहे, कोणताही मनुष्य ते तुमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. Every dryness in your life and your family, आणि तुमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये येणारे जे प्रत्येक कोरडे पण आहे, every dried bones in your life and your family, आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक जे मृतवत हाडं आहेत, every dried desire, it shall catch the fire of God now in Jesus' त्या name. प्रत्येकाला येशूच्या रक्ताने, येशूच्या You shall रक्ताने go भरपूर forward in Jesus' name. येशूच्या नावामध्ये तुम्ही पुढे And चाला. you will never go backward in Jesus' आणि name. तुम्ही मागे जाणार नाही, You येशूच्या and your नावामध्ये. family will see the hand of God moving in a new way. आणि तुमचं कुटुंब प्रभूचा हात तुमच्यावर कार्य करताना In a new way in Jesus' एका name. नवीन प्रकारे येशूच्या नावामध्ये I speak life in your dead situation. तुमच्या मृत जीवनावर मी जीवन करतो. I release life in every dead situation. आणि प्रत्येक मेलेल्या स्थितीवरती मी आज जीवन घोषित करतो. Now by the power of the Holy Ghost आता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, and by the fire of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या अग्नीने Oh, you should receive what I'm declaring now. जे काही मी घोषणा करताय ते तुम्हाला प्राप्त होणारच आहे. You shall not die in Jesus' name. येशूच्या नावात तुम्ही मरणार नाही. You will see things happening in your life in Jesus' name. तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडताना तुम्ही पहा. You will see the hand of God moving in Jesus' name. तुमच्या जीवनामध्ये देवाचा हात कार्य करताना You will see the तुम्ही power of God in Jesus' name. जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य तुम्ही बघाल. You will see a complete restoration in your house, in your family, in Jesus' name. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये परिपूर्ण पुनर्स्थापना आलेली तुम्ही बघाल. Nothing shall die in front of you in Jesus' name. तुमच्या समोर काहीही मरणार नाही येशूच्या Your नावामध्ये. dreams, your visions will not die in front of you in Jesus' name. तुमचे स्वप्न, तुमचा दृष्टांत तुमच्या समोर मरणार नाही येशूच्या नावामध्ये. You shall proclaim the goodness of God on this land of living in Jesus' या name. जीवनाच्या भूमीवर तुम्ही देवाचं चांगुलपण घोषित कराल येशूच्या नावामध्ये. To every Rachel here tonight, त्या ठिकाणामध्ये असलेली कोणतीही राहील असेल, you Rachel, every Rachel tonight over here, त्या ठिकाणामध्ये जी कोणतीही राहील आहे, I decree and declare मी घोषित करतो आणि कबूल by the करतो. power of the Holy Ghost and by the fire of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या You अग्नीने Rachel, दूर आहे. you will not die in Jesus' name. तू मरणार नाहीस येशूच्या नावामध्ये. You Rachel, your dreams, your visions will not die in Jesus' name. दूर आहे. तुझे स्वप्न, तुझे दृष्टांत मरणार नाही I want येशूच्या everybody नावामध्ये. to stand up now. आता सर्वांनी आपण उठून उभे राहूया. Oh, decree, declare. आणि ज्या गोष्टी आहेत ते कबूल आहे तुझ्या. I will not die in Jesus' मी name. मरणार नाही येशूच्या I नावामध्ये. will not die in Jesus' name. मरणार नाही येशूच्या नावामध्ये. I will not die in Jesus' मी name. येशूच्या नावामध्ये मरणार नाही. I will not die in Jesus' name. येशूच्या नावामध्ये मी मरणार नाही. I will not die. मी मरणार नाही. And declare it. Don't stop. Don't look at me. माझ्याकडे बघू नका, पण तुम्ही ते घोषित करतच राहा. Say I will not die in Jesus' तुम्ही name. म्हणा, येशूच्या नावामध्ये मी मरणार नाही.
प्राप्त होणारच. I will have restoration. मला पुनर्स्थापना प्राप्त होणारच. My dreams will come to pass. माझे स्वप्न परिपूर्ण होणारच. My dreams will come to pass. माझी सर्व स्वप्न पूर्ण होणारच. Sister, please speak, sister. There are many dreams which have died. दुसरी अशी स्वप्न जी आहेत ती आता वाळून गेलेली आहेत. I'm not saying just for the sake of saying, I mean it. आणि फक्त बोलण्यासाठी मी बोलत नाही, पण मी अर्थपूर्ण रीतीने यहाँ बोलतो पर आहे. खड़ा हूँ, मजाक के लिए नहीं खड़ा हूँ मैं. Since morning, not a single morsel in my mouth, brother. I'm not saying just for the sake of saying, अरे घमंड करने के लिए नहीं बोल रहा है. But I've asked of the Lord, पण प्रभू पासून मी हे मागितलेलं आहे. Lord, let none of my people go empty. प्रभू आज कोणतेही माझे जे लोक आहेत ते रिकाम्या हाताने जाऊ देऊ नको. Lord, let none of my people go empty, O Lord. प्रभू आज कोणतेही माझे जे लोक आहेत ते रिकाम्या हाताने जाऊ देऊ नको. Let none of my people go empty, O Lord. प्रभू माझ्या लोकांपैकी कोणी पण रिकाम्या हाताने जाऊ देऊ नको. Pranav, let none of my people go empty, O Lord. प्रभू माझ्या लोकांपैकी कोणी पण रिकाम्या हाताने जाऊ देऊ नकोस. Oh Jesus. धन्यवाद येशू. Every eye is closed. प्रत्येकाने आपले नेत्र बंद करावे. Every eye to be closed. प्रत्येकाने नेत्र बंद करा. Every eye to be closed. प्रत्येकाने नेत्र बंद करा. We have just 5 minutes with us. आपल्याकडे फक्त 5 मिनिटे आहेत. 5 मिनट के ऊपर नहीं लेंगे आज. लेकिन इन 5 मिनट में, इन 5 मिनटों में शाखा प्रागटेले केब्रा
From this day onwards, या दिवसापासून पुढे you shall see dreams and visions. तुम्ही स्वप्न आणि